अधिक महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी तुमच्या जीवनातील संकटे दूर करून सुख समृद्धी आणि गणरायाची कृपा मिळवून देऊ शकते। पण या दिवशी कोणती विशेष पूजा करावी? मंडळी, गणपती बाप्पाला आपण सगळेच ओळखतो। तो संकट विघ्न विनाशक आहे आणि प्रत्येक कामाच्या आपण सुरुवातीला त्याची आपण पूजा करतो। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या मधुमंत्र चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असला तरी या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक व्रताचे आणि पूजेचे महत्त्व अनेक पटींनी वाढते। त्यातच अधिक महिन्यातील संकष्टी विशेष फलदायी मानली जाते। या दिवशी श्रद्धेने श्री गणेशाची पूजा केल्यास जीवनातील अडथळे, आर्थिक समस्या, मानसिक ताण आणि कौटुंबिक संकटे दूर होण्यास मदत होते। अधिक महिन्यातील संकष्टीचे महत्त्व काय आहे? चला तर मग जाणून घेऊया। हिंदू धर्मग्रंथानुसार संकष्टी चतुर्थी ही श्री गणेशाला प्रिय असलेली तिथी आहे। संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी। अधिक महिन्यात ही तिथी आल्यामुळे तिचे पुण्यफळ अधिक वाढते। या दिवशी गणपती बाप्पाची भक्तिभावाने पूजा केल्यास अनेक जन्मांची पापे नष्ट होतात आणि मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते। पूजेसाठी आवश्यक साहित्य तर श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो, हळद कुंकू, अक्षता, लाल फुले, दुर्वा, नैवेद्यासाठी मोदक किंवा लाडू, तुपाचा दिवा, अगरबत्ती, फळे आणि नारळ। तर पूजेची विधी: सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत। पूजेच्या ठिकाणी स्वच्छता करून सुंदर रांगोळी काढावी। गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो प्रतिष्ठापित करावा। त्यानंतर तुपाचा दिवा लावून गणरायाला हळदी कुंकू, अक्षता आणि लाल फुले अर्पण करावीत। गणपतीला 21 दुर्वा अर्पण कराव्यात। दुर्वा अर्पण करताना आपल्या मनातील इच्छा आणि संकटमुक्त जीवनासाठी प्रार्थना करावी। यानंतर ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा। या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अथर्व शीर्षाचे पठण करावे। तर त्याचप्रमाणे विशेष काही या दिवशी खालील उपाय विशेष फलदायी मानले जातात। ते तुम्हाला जमत असतील तर नक्की आवर्जून करावेत। गणपतीला 21 दुर्वा अर्पण कराव्या। मोदक किंवा बेसन लाडूंचा नैवेद्य दाखवावा। गरिबांना अन्नदान करावे। गरजूंना वस्त्रे दान करावीत। त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे। जर तुम्हालाही गणपती बाप्पावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मधुमंत्र चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।